हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर ना, हे जे पाहताय ना तुम्ही, हे प्रीमिक्स आहे. तूर, उडीद डाळ आणि मूग डाळ ह्याचं मिश्रण, आणि मध्येच सगळं मिश्रण जे असतं ना, म्हणजे जे म्हणा सगळं आपण भाजीला एका आमटीला काय वापरतो, तर ते सगळे हे प्रीमिक्स होतं. तर ना, हे इतकं मस्त लागत होतं ना, ह्याला बाजार आमटी असं म्हणतात. तर माझ्या नंदेनं अकलूजवरून हे पाठवलं होतं बरं का. हे आई लेकरांना सोडायला गेल्या होत्या अकलूजला नंदेच्या. तर त्यांनी ते तिकडून हे छोटासा बॉक्स पाठवलेला होता. इतकं मस्त लागते ना हे, खूप टेस्टी लागते. आणि काहीच करायचं नाही आहे बरं का. फक्त याला थोड्याशाच तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे फक्त. आणि अर्धा लिटर पाणी वरतून टाकायचं आहे. तिखट, मीठ आणि कोथिंबीर हे असं चवीनुसार टाकायचं, म्हणजे आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं. तर मी तर बघा किती कलर आलाय ना ह्या भाजीला, किती मस्त दिसतोय. थोडंसं फक्त तिखट आणि मीठ वरून टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. इतकं मस्त लागत होतं ना हे. प्रीमिक्स होतं, एक झटपट असते ना हे वरण. हे असं तिकडं खूप बनवलं जातं अकलूजला, असं त्या म्हणतात. म्हणजे कुठलंही फंक्शन असो किंवा काही बड्डे वगैरे असेल तर हे राईस आणि हे आमटी असं म्हणजे बनवलं जातं तिकडं खूप इन्स्टंटमध्ये, असं मला सांगत होत्या. माझी फ्रेंड पण एक अकलूजचीच आहे, तर त्या पण सांगत होत्या की हे जे इन्स्टंटमध्ये बनतं वगैरे खूप छान आहे. तर मी ऐकून होते, फक्त कधी खाल्ले नव्हती. तर म्हटलं आलंच आहे हे बॉक्स आपल्यापर्यंत, तर करून पाहावं म्हटलं. मी फक्त तेलामध्ये त्याला फ्राय केलं आणि इतकं भारी, इतकं टेस्ट आणि इतका खमंग असा वास सुटला होता ना सगळ्या घरामध्ये. खूप छान, इतकं टेस्टी लागलं होतं ना. आणि तर मग आता इतकं म्हणजे त्याला मी टेस्ट करून पाहिली एक चम्मच, तर म्हटलं ह्याला चपातीसोबत नाही, ह्याला आपली भाकरच लागते म्हटलं. मग मी तर मस्तपैकी अशी एकच अशी मोठी भाकर केली. मला खुशीला छोटीशीच केली, परंतु ही भाकर यांची होती. आणि तर ऑप्शनला मी कांदा ठेवला होता. कांदा म्हणजे भाज्या संपल्या होत्या, बुधवारी बाजार भरायचा होता. मग तोंडी लावायला काही नव्हतं, मी फक्त एकच वरण भाकर केली होती, म्हणून कांदा फक्त सोबत ठेवला होता. तर इथं पहा, मी मेकअपचं सगळं माझं सामान वगैरे काढून ठेवलं होतं. आज मेकअपला एक कस्टमर येणार होतं, त्यांना फॅन्सी लुक करायचा होता, त्यांना ॲनिव्हर्सरीचं लुक करायचा होता. तर हे पहा, हे बर्फ म्हणजे जसं जसं आपलं वय वाढतं किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात, तर जास्तीत जास्त ना आपण म्हणजे स्किनची म्हणजे काळजीच घेत नाही. कामाच्या ताणामध्ये म्हणा, इकडलं तिकडलं धावपळीचं, किंवा जॉबला असेल तर पटपट आवरायचं, जायचं जॉबचं. म्हणजे पहा ना, आपण ते जॉब पण स्वतःसाठी नाही, म्हणजे आपल्या लेकराबाळांसाठीच करतो. परंतु आपल्यांचं काय, आपल्या स्किनचं काय, आपल्या शरीराचं काय, आपण कधी लक्षच देत नाही. तर असो, मी तर घरातच म्हणजे सध्या पार्लर चालू आहे. मग फक्त त्या कस्टमर यायचं होतं, यायच्या आधी ना मी थोडंसं बर्फ असं पाण्यामध्ये टाकलं होतं. आणि सॉरी, बर्फ ना फ्रीजरमध्ये मी ह्याला बनवायला ठेवलं होतं. आणि इतकं मस्त, इतकं थंडगार असं वाटत होतं ना. आणि हे मी सकाळी करत होते. एकतर सकाळी बर्फाच्या पाण्यामध्ये चेहरा बुडवायचा असतो, किंवा मग संध्याकाळच्या टायमिंगला. एकदमच कडक उन्हामध्ये नाही करू शकत, कारण उष्णता असते शरीरामध्ये. थंड एकदमच लागलं तर मग ते म्हणजे साईड इफेक्ट असे होतात. तर मग एकतर सकाळी करायचं किंवा मग संध्याकाळी. तर तुम्ही पाहू शकतात किती भारी असं स्किन दिसत होतं. म्हणजे खूपच छान असं म्हणजे मला तर इतकं थंड असं वाटत होतं ना स्किनवर एकदम. म्हणजे 1-1.5 तास तरी ना असं चेहऱ्याला जरी हात लावलं तर आणखी ते थंडच वाटत होतं. मी स्टार्टिंग केली आहे, म्हणजे पहिल्यापासून माझा पहिलाच दिवस होता, म्हणून मी जास्ती वेळ त्याच्यामध्ये पाण्यात तो म्हणजे नाही बुडून बसलं. थोडा वेळ काढला आणि परत तर मेकअप वगैरे झाला होता माझा. मेकअप करून त्या लेडी गेल्या होत्या. तर इथं मी मस्तपैकी असा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आणि मला बाहेर जायचं होतं माझ्या फ्रेंडला. साड्या खरेदी करायच्या होत्या. तर त्याने म्हटलं की चला तुम्ही माझ्यासोबत वगैरे चांगले, असं म्हणून मस्तपैकी मी खुशी इथं ॲटो रिक्षाने गेलो होतो. तर तुम्ही साड्या पहा, किती मस्त साड्या आहेत ना. मला म्हणजे ही जी वरची दिसते ना, हे म्हणजे
चॉकलेटी कलरची. मला तर हीच फार आवडली बरं का. म्हणजे त्यांची विद्या आहे माझी फ्रेंड, तिची आणि माझी चॉईस एकच आहे बरं का. तर म्हणजे पाहता क्षणी आमच्या दोघींना पण ही ब्लॅक साडी आणि ते जे पाहताय ना येलो कलरचं ब्लाऊज आणि चॉकलेटी कलरची साडी ती आवडली. तर त्या दोन्ही पण साड्या त्यांनी घेतल्या. तर आम्ही इतर पण साड्या पाहत होतो. म्हणजे क्वालिटी पण खूप छान आहे, खूप छान अशा साड्या होत्या. थोडं कॉस्टली आहेत, परंतु कॉस्टलीनुसारच त्याची ते म्हणजे साड्यांची ना असं एक त्याची क्वालिटी होती. तर पाहू शकता तुम्ही किती छान असं पॅकिंग वगैरे. आणि ते ब्लाऊज तर इतकं भारी ना, रेडीमेड ते ब्लाऊज होते, आपण त्याला अल्टर करून वापरू शकलो असतो. तर पिवळ्या हे जे पाहताय ना पिवळ्या कलरची साडी माझ्या हातातली, तर ही चॉईस केली होती. पाहता क्षणी आमच्या दोघींना हीच साडी पसंत पडली. आणि ब्लॅक साडी ह्या दोन्ही साड्या तर त्यांनी घेतला. तर मग पसंत झाल्यानंतर फिक्स फायनल झाल्यानंतर मग हे आम्ही असं उकलून घ्यायला सांगितलं. तर तुम्ही पाहताय ना किती छान साडी आहे नाही. तर मला तर इतकी आवडली होती नाही. तर त्यांना साड्या घ्यायच्या होत्या म्हणून त्यांनी म्हणजे चॉईससाठी त्यांनी बोलवले होत्या. तर खूपच छान अशी साडी त्यांना निवडून दिली. आणि हे पहा ब्लाऊज पहा तुम्ही, म्हणजे किती भारी दिसते ना ह्याचं हे डिझाईन वगैरे वर्क बघा ह्याच्यावरचं इतकं भारी असं वाटत होतं ना हे. तर त्यांना हे खूप मोठं होत होतं, पण त्यांनी म्हटलं की मी अल्टर करून वापरेन. तर त्या खूप नाजूक आहेत, तर त्याच्यामुळे ना तर म्हणजे अल्टर करून त्यांना वापरावंच लागणार होतं, कारण ब्लाऊज थोडीशी साईज मोठी होती. तर आता हे ब्लॅक साडी म्हणजे पार्टीवेअरची साडी होती, हे एकदम फॅन्सी टाईपमध्ये. आणि त्याचं ब्लाऊज पहा किती एक नंबर ब्लाऊज आहे ना. मला तर इतकं आवडलं होतं ना हे ब्लाऊज, खूपच छान वाटलं होतं. आणि लगेच ब्लॅक कलरची पण निवड केल्यानंतर त्यांनी साडी पण ते उकलून दाखवली. साडी पण खूप छान होती. आणि हे पहा, तर त्या लेडीज आल्यानंतर लगेच साडी त्यांनी उकलून दाखवली. किती छान अशी साडी आहे ना, हे पहा. स्टोन वगैरे इतकं भारी त्याच्यावर, म्हणजे सूत पण खूप छान आहे साडी. त्यांना खूप ती आवडली पण ब्लॅक कलरची साडी लगेच. तर त्यांनी विद्यानी दोन्ही पण साड्या घेऊन टाकल्या लगेच. तर त्या माझ्या फ्रेंड आहेत, ज्यावेळेस मी पार्लरचा क्लास लावले होते तर त्यावेळेस त्यांच्याशी ओळख झाली होती माझी. त्यांच्या साड्या निवडून झाल्यानंतर आम्ही लगेच सोनाराच्या दुकानात गेलो. आणि हे पहा, मला मोत्याची अंगठी घ्यायची होती चांदीची, जी की माझ्या अगोदरची होती पण ते खराब झालेली होती. खूपच अशी झिजली होती ती. खूप वर्ष झालं त्याला वापरून. म्हटलं त्याला घालून ही दुसरी घ्यावी असं म्हटलं होतं. दिसते का? माझी जुनी खराब झाली होती, ते जुनी मोडीला टाकलं आणि हे नवीन घेतलं. आणि हे पहा इथं हिचे नखरे बघा. खरंच लहान लेकरांना सोबत कुठं गावात न्यायचं म्हणलं ना, इतके नाकी नऊ येतात ना, खरंच बापरे. हे पाहिजेल ते पाहिजेल. मग काय काय घेतलं? डॉल मला तिथली अजिबात आवडलेली नव्हती. तिच्या हातपाय तुटले असते त्या डॉलचे. तसली प्लॅस्टिकची डॉल मागती आणि थोडे एक दोन तीन एका आठवड्यातच ते हातपायच तुटतात त्या डॉलचे. तसली प्लॅस्टिकची तशी नाही घ्यायची. टेडीमध्ये जी डॉल असते ना ती वाली घ्यायची, ती टिकते खूप. ही प्लॅस्टिकची नाही घ्यायची, मला नाही आवडत तसलं. तुझ्या हात बाजूला निघते, तिचे पाय बाजूला निघते त्या डॉलीचे. मग पर्स का घेतली नाही? पर्स किती आहेत सांग घरात मला. किती खेळणी घ्यायची, किती वस्तू घ्यायची, किती पण घ्या कमीच आहे खरंच. ही वाली मी चांदीची अंगठी घेतली, मोत्याची आहे. हा मोती आहे याच्यामध्ये. आता ह्याला मस्तपैकी मी पाण्यामध्ये किंवा एका दुधामध्ये ह्याला ठेवून देते. आणि मग परत उद्या सकाळी ह्याला मी घालते. दिसते का? एक मिनटं. अशी मोत्याची आहे.
अगोदर होती माझी, पण ना ते तुटली, अचानकच तुटली होती ते, म्हणून मग ती मोडीला घातलं तर तिचे फक्त 75 रुपये झाले. खूप दिवसाची होती ती, झिजली पण होती. मग ती मोडीला घातली आणि हे वरती घेतली. चांदी पण खूप महाग होती आज. आणि इथं पहा, ते जी ताई आलं होतं ना मेकअपला, म्हणजे कस्टमर आलं होते, तर तसंच ठेवले मी, आणखीन काही व्यवस्थित म्हणजे ठेवलंच नाही आहे. तर इथं पहा, खुशीला ना पालीची किंवा किड्यांची इतकी भीती वाटते ना, तर ना टी व्हीचं टेबल आहे ना, तर त्याच्या खाली एक किडा आला होता जो की किरकिर करतो ना, तर तशा किड्याला आमचं असं स्प्रे मारून त्याला घराबाहेर काढायचं होतं. तर तुम्ही पाहू शकता कसं त्याला स्प्रे मारून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. टेबल खाली एक किडा होता, त्या किड्याला तसं स्प्रे मारून आम्हाला त्याला पाठवायचं होतं. भलेही मम्माचं पार्लरचा स्प्रे खराब हो, काय पण हो. दुपारी ना मी थोडंसं बर्फ लावले होते स्किनला, तर तुम्ही पाहू शकता स्किन म्हणजे टाईटनिंगसाठी खूप छान आहे ते बर्फ वगैरे लावणं. मी फक्त असं ते एक ऑनलाईन मागवलं होतं, त्या छोटीशी एक डबी असते त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं, बर्फ होते ते लावत होते. पण सध्या तर खूपच कमी झालंय. काय बाहेरून येते, काय नाही करत. तर मी ज्यावेळेस काय नाही करत, ते खात नाही, ते फोडल्यानंतर असे डाग झालेत, पण ते जातेत. हे तीळ आहेत आणि इथं पिंपल आले आहेतच बरोबर. मी ज्यावेळेस कॉलेजला होते तर त्यावेळेस मला पिंपल आवडत होते. असं वाटत होते की माझ्या स्किनवर कुठंतरी एक पिंपल यावा छोटासा इथं, कारण बाकीच्या मुलींना खूप सारे पिंपल येत होते माझ्या फ्रेंड्सला वगैरे. तर त्यांचं पूर्ण चेहरा पांढरा आणि असं एकच असं एकदम लाल असं छोटंसं बारीक खूप छान दिसत होतं. तर मला पण असं वाटत होतं की मला पण इथं किंवा इथं असं कुठंतरी यावं, परंतु एकसुद्धा मला पिंपल आला नव्हता त्यावेळेस. म्हणजे की मी व्हिडिओ पण बनवत होते आणि आता व्हिडिओ वगैरे काढत आहे, तर बघा आता इतकं भरलेलं आहे. आता नको वाटतंय पिंपल्स, तर आता येईल. कधी नाही आले, फक्त आताच हे फर्स्ट टाइम पिंपल्स आहेत म्हणजे आयुष्यातले. इथं यांनी भाज्या आणलेत, भाज्या निवडायच्यात आता. बाहेर गेल्यामुळे घरात आणून ठेवले होते, मी बाहेर गेले होते. आज बुधवारचा बाजार भरत आहे, मंगळवारचा. आता इथं भाज्या निवडायचं आणि आता जेवण करायचे. स्वयंपाक मी बनवूनच ठेवून गेले होते. त्यांचा मेकअप झाल्या माझ्या फ्रेंडचा एक कॉल आला आणि मग तिथून मी तयार होऊन लगेच गावात गेले होते. चला, आता व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छान छान. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.